कार्यक्रम होता? आज आपण जिजाऊ जयंती निमित्त आपण नवनिर्वाचित ज्या नगरसेविका आहेत आणि नगराध्यक्ष आहेत त्यांचा सत्कार समारंभाचा कार्यक्रम ठेवलेला होता आणि थोडं धाराशिव मधील सर्व महिलांना मी आवर्जून सांगेल की जिजाऊ जयंतीला सर्व महिलांना आवाहन करते की जिजाऊ जयंती दिवशी सगळ्यांनी जिजाऊ चौक इथे सर्व महिलांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे आणि आपला रविवारी 11 तारखेला एक वृक्षारोपणाचा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे। त्या सुद्धा वृक्षारोपणाच्या कार्यक्रमाला धाराशिव मधील सर्व जिजाऊच्या लेकींनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असं मी धाराशिव मधील सर्व महिलांना आवाहन करते। जय जिजाऊ सर्वांना। आता समोर येऊ घातलेली 12 जानेवारी जिजाऊ जयंती खरं तर हा आपण पूर्ण सप्ताह उत्साहामध्ये साजरा करत आहोत। त्यानिमित्ताने वेगवेगळे कार्यक्रम घेण्याचा जिजाऊ मध्यवर्तीचा मानस आहे आणि त्यातला पहिला उपक्रम म्हणजे जिजाऊ उद्यान स्वच्छता अभियान हे 2 दिवसापासून राबवलं आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आज नवनिर्वाचित नगराध्यक्ष आणि नगरसेविका यांचा आपण या ठिकाणी सत्कार केलेला आहे। एका स्त्रीने एका स्त्रीचं कौतुक करणं यापासून आपण जिजाऊ जयंतीच्या उत्सवाची सुरुवात केलेली आहे आणि येत्या रविवारी म्हणजेच दिनांक 11 तारखेला आपण वृक्षारोपण जिजाऊ उद्यानामध्ये करणार आहोत। तर मी जिजाऊ मध्यवर्ती तर्फे सगळ्यांना आवाहन करते की या वृक्षारोपणाच्या कार्यक्रमाला जास्तीत जास्त महिलांनी सहभागी व्हावं आणि 12 तारीख जिजाऊ जयंती त्या दिवशी आपण पूर्ण दिवसभर कार्यक्रम राबवत आहोत। त्यामध्ये जिजाऊ पूजन तर असणारच आहे, त्यानंतर मोफत आरोग्य शिबिर असणार आहे, रक्तदान शिबिर असणार आहे, ग्रंथोत्सव प्रदर्शन आणि त्यांचं विक्री हे पण आपण कार्यक्रम राबवत आहोत आणि वक्त्यांचे आपण या ठिकाणी भाषण ठेवणार आहोत। असे विविध उपक्रम सामाजिक उपक्रम आपण राबवत आहोत। तर मध्यवर्तीतर्फे मी आवाहन करते की ह्या 2-3 दिवसामध्ये जे विविध कार्यक्रम आपण घेणार आहोत जास्तीत जास्त जिजाऊंच्या लेकीने सहभाग नोंदवावा आणि आपली धाराशिवच्या प्रती आणि जिजाऊच्या प्रती मानवंदना द्यावी ही विनंती करते। धन्यवाद। नमस्कार। जय जिजाऊ जय शिवराय। मध्यवर्ती जिजाऊ समितीतर्फे वृक्षारोपणचा कार्यक्रम आम्ही ठेवलेला आहे। तर तो कार्यक्रम रविवारी आहे आणि खास ठिकाण म्हणजे अगदी सांगायचं तर आपल्या शहरातील जिजाऊ उद्यान अगदी मोडकळीस आलेलं उद्यान आहे। तर त्याची खूप स्वच्छता करण्याचं मोहीम आम्ही हाती घेतलेली आहे आणि ती मोहीम पूर्ण करून आम्ही रविवारी वृक्षारोपण करण्याचा मानस ठेवलेला आहे। तरी शहरातील सर्व महिलांनी उपस्थित राहण्याचा प्रयत्न करावा ही विनंती आहे महिलांना। आणि बंधू भगिनींनो, आदिशक्ती तुळजाभवानी आणि या आदिशक्ती आदिमायेचे वात्सल्य मांगल्य आणि पावित्र्य माणसाच्या जन्माला घेऊन येणाऱ्या राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँसाहेब यांना विनम्र अभिवादन करते। आजचा हा कार्यक्रम आपण धाराशिव नगरपालिकेत ज्या जिजाऊंच्या लेखी नगराध्यक्ष नगरसेविका झाल्या आहेत त्यांच्या सत्काराचा हा कार्यक्रम आहे। आपण आशा करू की धाराशिव शहराचा विकास या जिजाऊंच्या लेकींच्या हातून व्हावा। धाराशिव शहरात प्रचंड प्रश्न आहेत ते या लेकींच्या हातून सुटावे एवढी अपेक्षा करते। आज धाराशिव शहरामध्ये जिजाऊंच्या नावाने एकमेव मोठे जिजामाता उद्यान आहे। ते उद्यान नागरिकांच्या आणि लहान मुलांच्या उपयोगास यावे एवढी माफक अपेक्षा करते आणि नगराध्यक्ष मॅडमला आवर्जून सांगते की तुम्ही जिजाऊ उद्यानामध्ये अवश्य लक्षात घालावं, तिथे तुम्ही एकदा जाऊन भेट द्यावी। आम्ही जाऊन सगळ्या गोष्टी पाहिलेल्या आहेत, खूप तिथं अवस्था भयानक झालेली आहे। तरी आम्ही आशा करतो सगळ्याजणी की तिथं तुम्ही स्वतः ताकदीने लक्ष द्याल। एवढे बोलून मी थांबते। जय जिजाऊ जय शिवराय।